हालेलुया. नीतिसूत्र 3 अध्याय 1 ते 8 वचन. नीतिसूत्रे 3 अध्याय वचन 1. माझ्या मुला माझे धर्मशास्त्र विसरू नको. आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाचा अर्थ आपल्या प्रत्येकाला शिकवण दिलेला आहे. आपण धर्माचं शास्त्र आहे, हे शास्त्र आपल्या प्रत्येकाला जेव्हा मिळते तेव्हा प्रभू येशू योहान 1:12 सांगते, जितकी विश्वास ठेवतात तितकी देवाची मुलं आहेत. आणि रोमकरास 8:17 आपल्या विचारात, म्हणजे आपण विचारामध्ये आपल्या मार्ग घ्यायचा की ख्रिस्तामध्ये दुःख भोगीत असली तर आपण त्याच्यात वारस असतात. म्हणून त्याने सांगितले, माझ्या मुला माझे धर्मशास्त्र विसरू नको. ज्या वेळेला आपण एफिसीकरास 6:1-4 वचनामध्ये मुलांना प्रभूच्या शिस्तामध्ये कसं वाढावं, चिंतित न आणावं आणि प्रभूची शिस्त त्यांना द्यावी. योहान 1:12 जितके विश्वास ठेवतात तितके देवाचे पुत्र. किंवा अनुवाद मध्ये 11:18 पासून आपण त्या मुलांना कशा प्रकारे मार्ग देऊ शकतात किंवा शिकवू शकतात. हालेलुया. आपल्या मुलांची आपण घडण कशी करू शकतात. म्हणून या नीतिसूत्रामध्ये आपण 3 अध्यायामध्ये वाचतो की माझ्या मुला माझं धर्मशास्त्र विसरू नका. तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागव. आता आपण चिंतन करतात म्हणजे तेव्हा त्या आज्ञा काय दिलेल्या त्या वाहून ठेवू. आज्ञा जेव्हा आम्हाला मिळते तेव्हा त्या आज्ञाने आम्ही परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करत असतात. आज्ञा एक दिवा असतो आणि दिवा कसा आहे, त्याच्यामध्ये तेल आहे तत्पर्यंत तो पेटता असतो आणि पूर्ण आपल्याला प्रकाशित म्हणून देत असते. पुढे त्यापासून दीर्घायुष्य वयोवृद्धी कल्याण हे तुला प्राप्त होती. परमेश्वराच्या राज्याचा अर्थ तुम्हाला मिळेल तेव्हा त्याच्यातून आपल्या प्रत्येकाच्या जीवनाला त्याचे अनुभव म्हणून आपल्या प्रत्येकाला ते प्राप्त होणार आहे. आता प्रभू येशू ख्रिस्तापासून आपल्या प्रत्येकाच्या जीवनाला जो अनुभव येणार तो अनुभव येशू राज्याद्वारे येणार. आपण पापी आहोत, आपल्या पापांची प्रभू येशू क्षमा करतो, आपण पवित्र जीवनात प्रवेश करतो तेव्हा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपल्याला येते आणि तेव्हा आपण परमेश्वराच्या राज्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतो. मग आपण विसरू शकत नाही देवाचा शब्द. दया व सत्य हे तुला न सोड. आता आपल्यामध्ये दया पण पाहिजे आणि सत्य. आता योहान 8:32 दिले, सत्य समजेल, सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल. म्हणजे दया आणि सत्य ही तुला न सोडव, म्हणजे सोडणार नाही. आज आपल्या जीवनामध्ये जर हे सुटलं दया आणि सत्य तर आपण कुठं बोलणार. 8:44 आपल्या स्वतःचं नुकसान करणार, आपण देवापासून दूर होणार. सत्य आणि परमेश्वराचे राज्य ओळखले जातात. आपल्या जीवनामध्ये हे जीवन कमजोर पडतो आणि त्या कमजोराप्रमाणे येशू पासून दुरावलेला जात असतो. त्याची माळ तू आपल्या गळ्यात वागवी. आता त्याची माळ गळ्यात आपण काय करतो, गळ्यात माळ घालतो आहे का नाही, पण त्याचं सत्य काय आहे, शिकवण काय आपल्या गळ्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे. हालेलुया. सच्चाई मार्ग देतो, सच्चाई गुण देतो. सच्चाईचं शिक्षणाने सामर्थिक आत्म्याची ओळख बनवली जाते. हालेलुया. मग प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी योजना दिल्यात, मार्ग दिल्यात, शिक्षण दिले किंवा नियम दिले, ते पाळण्यास दिले. आणि जेव्हा मी पाळतो तेव्हा पवित्र आत्मा एक सामर्थिक रूपाने कार्य करायला सुरुवात करतो. त्यास आपल्या हृदय पटल्यावर लिहून ठेव. काय सांगते, हृदयावर लिहून ठेव. आता हृदयावर लिहून ठेवणं म्हणजे काय. हालेलुया. आपण देवाचा शब्द मध्ये 10:20 तुम्ही नाही बोला, तुमच्यासाठी परमेश्वराचा आत्मा बोलणार आहे. हा आत्मा परमेश्वराचा जेव्हा आपल्या शरीरात उतरतो
किंवा 15 अध्यायामध्ये जसं लिहिलेलं आहे, तुम्ही त्याच्यापासून वेगळे असल्यास काही करता येणार नाही. आपण प्रभूच्या राज्यात, प्रभूच्या मार्गात, प्रभूच्या शिक्षणात चालण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्याकडे चालण्याची शक्ती व सामर्थ्याची शक्ती तयार करते आणि त्याद्वारे पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शक आणि पवित्र आत्मा आपल्याला ज्ञान, शिक्षण, अनुभव देत असतो, अशासाठी की आपण परमेश्वराच्या राज्यात असावे आणि परमेश्वर आपल्या प्रत्येकाला त्याच्या कृपेने, त्याच्या मार्गाने किंवा त्याच्या वचनाने घडवण्याची शक्ती बनवत असते. वचन 4 म्हणजे तुला देव म्हणजे तुझा देव व मनुष्य याचकडून अनुग्रह व सुकीर्ती ही प्राप्त होती. अगदी. आता आपल्याला देवापासून मिळालेल्या कृपेचं दान हे जसं मिळत जाईल तसं देवाच्या कृपेत आपल्याला आशीर्वाद, शांती, आनंद मिळेल. मग देवापासून आपल्याला चांगले गुण मिळेल. जसं देवाच्या वचनाकडे वळणार तसा देवाचा अभिषेक आपल्याकडे वळेल आणि त्याच्या वचनाने आपल्या प्रत्येकाच्या जीवनाला आनंदाचा अनुभव प्राप्त केला जाईल. जो देवावर आपली श्रद्धा ठेवतो किंवा विश्वास ठेवतो तो मनुष्य देवाच्या वचनानुसार चालण्याची कृपेत किंवा शिक्षणात तयारी करण्याचा अनुभव प्राप्त होतो. म्हणून प्रभू येशूवर आपल्याला एक विश्वास धरायचा आणि त्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे एक सामर्थ्य तयार करायचं आहे. वचन 5 तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. आज आपल्या जीवनामध्ये जे परमेश्वरावर प्रेम करतात, परमेश्वरच्या वचनाप्रमाणे चालतात, तर परमेश्वर आपल्याला त्याचे मार्ग देत असतील. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. आपण आपली बुद्धीचा गमेटाचा वापर करतो, पण परमेश्वर आपल्याला एक बुद्धी देतो, त्याच्या गौरवासाठी देतो. मत्ते 5:16 मध्ये ते वचन आहे, तुमची सत्कर्म पाहून परमेश्वराचे गौरव. आपण पापी आहोत. आपल्या जीवनामध्ये जेव्हा एक पापी या शब्द पहिला वापर केला जाते त्यावेळेला पवित्र आत्मा आपल्या जीवनात वास करतो. आज आपलं जीवन जे आहे हे येशूच्या द्वारे तयार करायचं आहे आणि सामर्थिक आत्मा जो आहे तो प्रभू येशूच्या नावाने बनवायचा आहे. नेहमी देवाची स्तुती, देवाचे गौरव आणि देवाचं सामर्थ्य हे आपल्या जीवनात ठेवलं पाहिजे. जसं देवाचा वचनाचा अर्थ आपल्या जीवनात कार्य करतो तेव्हा परमेश्वर आपल्याला त्याच्या फळाचा अनुभव प्राप्त करून देत असते. वचन 6 तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. आता आदर आपल्या जीवनामध्ये करायला सांगितलेला आहे आणि तो तुमचा मार्गदर्शक होईल. आता आपल्या जीवनामध्ये देवाचं वचन या आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे मिळालेलं आहे. तर त्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकाला त्याच्या कृपेने, त्याच्या मार्गाने किंवा त्याच्या शिक्षणाने त्याची तयारी करण्यासाठी तो मार्ग उत्पन्न करत असतो. म्हणजे देवावर तुमची श्रद्धा ठेवणं, विश्वास ठेवणं, त्याच्या वचनाचं पालन करणं, आध्यात्मिक गोष्टीची ओळख घेणं. वचन 7 तू आपल्या दृष्टीने स्वतःला शाणा समजू नको. काय सांगते? तू आपल्या दृष्टीने स्वतःला शाणा समजू नकोस. परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. आपलं जीवनही परमेश्वराला द्यायचं आहे आणि आपल्यामध्ये जे वाईट कर्म आहे त्याच्यापासून दूर व्हायचं. परमेश्वर आपल्या प्रत्येकाला त्याच्या राज्यात नेत असतो. स्तोत्रसेतमध्ये 1:1-2 वचन मध्ये आपण वाचतो आणि स्तोत्रसेतमध्ये 24 अध्यायामध्ये दिले.
ज्याचे मन शुद्ध आहे ते परमेश्वरच्या डोंगरावर चढते. जसं मन शुद्ध आहे, ज्याचे हात स्वच्छ आहे ते. आता आपल्या हाताने, कारण यशाया 1:15 तुमचे हात रक्ताने भरलेले आहे. आपण बरेच लोक हाताद्वारे अनेक पाप करत असतात आणि या पापामुळे प्रत्येकाच्या शरीरामध्ये स्वतः जीवनात दुःख, आपत्ती, निराशा होत असतात. पण जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं जीवन देतो, पश्चाताप करतो, मन फ्री ठेवतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आपल्यावर उतरते ना, आपल्याला त्या हातातून सामर्थ्य मिळते, शांती मिळते, अद्भुत गोष्टी मिळतात. आणि ज्या शब्दाने तुम्ही देवाच्या नावाने जे काही बोलणार की येशू ख्रिस्ताच्या नावात चमत्कार आणि अद्भुत गोष्टी होणार. कारण परमेश्वराचं राज्य असं आहे. म्हणून 4 अध्यायामध्ये नीतिसूत्रामध्ये पुन्हा 1 पासून आपण वचन वाचूया. नीतिसूत्र 4 वचन 1. मुलांनो, बापाचे शिक्षण ऐका. बापाचं शिक्षण ऐका. आता मुलांना बापाचं शिक्षण ऐकायला सांगितलं, पण आज मुलं बापांना शिकवतात. पण वचन आपल्याला काय सांगते? मुलांनो, बापाचं शिक्षण ऐका. निर्गम 20:12 वचनामध्ये आपल्याला 4थी आज्ञा ही दिलेली होती मोशेच्या नियमानुसार. आणि या 4थ्या आज्ञामध्ये आई बापाचा सन्मानित कर, तू दिगवशील. हालेलुया. जीवनामध्ये जितका मनुष्य सन्मानित जीवन जगतो तितकं मनुष्य पवित्र आत्म्यामध्ये कार्य करण्याची शक्ती तयार करतो. जेवढं दुसऱ्यांचं भलं करणार तितकं आपलं भलं होणार, जितकं दुसऱ्यांचं वाईट करणार तितकं आपलं वाईट होणार. आपल्या जीवनामध्ये एक लक्ष ठेवायचं की प्रभू येशूने आपल्या जीवनात कशा प्रकारे दुसऱ्यांचं भलं केलं, मग आपण त्याच रस्त्यावर जाऊन त्याच रस्त्याच्या मार्गानुसार चालून देवाच्या वचनाचं पालन करून वचनानुसार चालून पवित्र आत्म्याची उपस्थिती व पवित्र आत्म्याचं सामर्थ्य बनवायचं आहे. व सुज्ञता समजण्यासाठी त्याच्याकडे लक्ष द्या. आता आपण चांगले गुण कसे घ्यायचे त्याच्याकडे लक्ष लावलं पाहिजे. आता जर तुम्ही देवाचं वचन आहे आणि त्या वचनाकडे तुम्ही लक्ष पुरवत आहे, तो देवाचा आशीर्वाद तुमच्या जवळ आहे. जसा देवाचा आशीर्वाद तुमच्या जवळ येणार तसा देवाचा मार्ग तुमच्या जीवनात कार्य करण्याची संधी प्रकट करून देईल आणि तो तुम्हाला त्याच्या मार्गानुसार एक आशीर्वादाचा अनुभव प्राप्त करेल. पुढे वचन 2. कारण मी तुम्हास उत्तम धर्मोपदेश करीतोच, माझे धर्मशास्त्र सोडू नका. आपल्या जीवनामध्ये जे धर्माचं शास्त्र आपल्याला मिळालेलं आहे त्याने सांगितले ते सोडू नका. आपण काय करतो, प्रार्थनेला येतो, आरोग्य मिळाले, शांती मिळाली, थोडा टाइम झाला, बस झाला, मग सोडलं का आपला काम धंद्यामध्ये उतरतो. नाही, त्याचं धर्मशास्त्र हर एक ठिकाणी मध्ये तुम्ही काम, आता काम करायला लागलं तरी देवाची स्तुती करू शकता. हाताचं काम आहे आणि तोंडाचं बोलणं आहे, त्याद्वारे आपण स्तुती करू शकतो. धन्यवाद सुंदर दिवसाबद्दल, प्रभू हे काम दिलं त्याबद्दल, मला ताकद दिली त्याबद्दल, चांगलं काम देऊन तुम्ही मला रोजचं खायला प्यायला दिलं त्याबद्दल धन्यवाद. हमेशा प्रभू ख्रिस्ताची स्तुती असो. आणि जितकी स्तुतीमध्ये जीवन जगेल तितका परमेश्वराच्या उपस्थितीचा अनुभव येईल आणि त्याच्यातून आपल्याला शांती व आनंद मिळेल. कारण येशूचा शब्द जो आहे तो आनंदाचा आहे, सामर्थ्याचा आहे आणि अभिषेकाचा आहे. वचन 3. कारण मी आपल्या मी बापाचा पुत्र होतो, माझ्या आईच्या दृष्टीने मी सुकुमार एकुलता एक होतो. अरे वचनाद्वारे आपल्याला सांगते येशू ख्रिस्ता एकटाच आणि या जगाला तारण दिले. आज आपण एवढे आहेत पण आपल्याद्वारे किती लोकांचे तारण होऊ शकतात आणि किती लोकांना आपण तारण करून देऊ शकता. प्रभू येशू एकटा आला, आजपर्यंत त्याच्या नावाने चाललेले.
जो परमेश्वराच्या नावाने येणार आहे तो धन्यवादित असेल. आपलं जीवन परमेश्वराच्या राज्यामध्ये पहिले समर्पित केलं पाहिजे आणि परमेश्वराची इच्छाप्रमाणे पूर्ण आपलं जीवन बनवलं पाहिजे. आता प्रभू येशू ख्रिस्त हा आपला तारणकर्ता परमेश्वर पृथ्वीवर आला, सर्व मानव जातीचं रक्षक आहे. हर एक बंधनातून शैतानाच्या हातातून दुष्ट आत्म्यातून मुक्त करण्यासाठी प्रभू येशू आला. आपण 4वी शुभवर्तमान वाचतात तेव्हा त्याच्यात येशूच्या राज्याविषयी सर्व लिहिलेलं आहे. स्वर्गामध्ये जाणं कसं आणि पापापासून माणसाला कशी मुक्ती द्यावी, कसं आरोग्य द्यावं, कशी शांती द्यावी, कशी चमत्कार करावी, कशी अद्भुत गोष्टी करावी, कसं मार्गदर्शन करावं, कसं चुकलेल्या लोकांना क्षमा, प्रेम, दया, शांती कसे द्यावे, या संपूर्ण विषय या 4 शुभवर्तमान आहेत. त्याच्यामध्ये पूर्णपणे प्रभू येशू ख्रिस्ताच्या राज्याची पूर्ण खात्री आणि इतिहास आणि माहिती दिलेली आहे की आम्ही देवाचे पुत्र आहे. तेव्हा एक बारा स्पष्ट समजेल, जितके विश्वास ठेवतात तितके देवाची मुलं आहे. देवाची मुलं विश्वासाने चालतात. आपला विश्वास येशू ख्रिस्तावर पाहिजे आणि येशू ख्रिस्तावर ज्याचा विश्वास आहे तो ख्रिस्तामध्ये आपलं जीवन आनंदी व शांती आहे. पहिलं प्रथम प्रभू येशूच्या प्रेमाची जाणीव घ्यायची आणि प्रभू येशू ख्रिस्त हा आकाश पृथ्वी निर्माण करता परमेश्वर, सर्व मानव जातीचा रक्षक आणि सर्व लोकांना शांती व आनंद देणारा तो येशू ख्रिस्त. याच्यापासून आपल्याला कृपेचं आणि दानाचं आणि वरदानाचा अनुभव प्राप्त व्हावा. आता आपलं जीवन येशूला जर समर्पण केलेलं असेल तर प्रभू येशूच्या नावाने आम्ही आनंदित आहे. पुढे वचनच्या ती मला शिकवी, ती मला शिकवी, ती म्हणे माझी वचने तुझ्या चित्ती राहो, तुझ्या चित्ती राहो, तू माझी आज्ञा पाळ, तू माझ्या आज्ञा पाळ व दीर्घायू. दीर्घायुष्य. आज आपल्या जीवनामध्ये देवाच्या आज्ञा पाळण्यावर आनंदी, शांती, सामर्थ्य, ज्ञान, दान, वरदान याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला त्याच्या मार्गाचा अनुभव प्राप्त करून देतो. वचन पाच, संपादन कर, ज्ञान संपादन कर, सुज्ञता संपादन कर, सुज्ञता संपादन कर, ती विसरू नको, ते विसरू नको, माझ्या तोंडच्या वचनाला पराडमुख होऊ नको. आता आपल्या जीवनामध्ये देवाचं वचन जर मिळालेलं आणि वचनाद्वारे तुमच्या स्वतःच्या जीवनाचं रूपांतर केलेलं आहे तेव्हा तुम्हाला प्रभू येशूच्या द्वारे जीवनात प्रवेश करून राहायचा आहे. विसरायचं ना. आपण विसरतो प्रभूच्या हर एक गोष्टीविषयी. आपल्या जीवनात चमत्कार आणि अद्भुत गोष्टी केलेल्या आहेत त्याविषयी विसरून जातो. परंतु आपल्याला कळत नाही प्रभू येशूचं राज्य विसरण्यासाठी नाही तर चमत्कार, अद्भुत गोष्टी आणि एक सामर्थ्यिक शक्तीविषयी ते दिलेलं आहे. ते सोडू नको म्हणजे ते तुझे रक्षण करेल, त्याची आवड धर ते तुझा ते सांभाळ करेल. देवाच्या शब्दाची ओळख धरा. आपण कधी कधी प्रार्थना करतो, सोडतो, जातो. नाही, प्रभू येशूचं राज्य सोडणार नाही तर प्रभू येशूचं राज्य अभिषेक आणि अद्भुत आणि सामर्थ्यिक आणि शक्ती याचा आहे. जो परमेश्वराच्या वाणीकडे वळालेला आहे तो परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवास करतो आणि परमेश्वर त्याला त्याची शक्ती देत असतो. म्हणून प्रार्थना विश्वासाची, सामर्थ्याची आणि शक्तीची. कारण योहान 1:1 प्रारंभी शब्द होता, शब्द देवासीत होता आणि शब्द देव होता. जो शब्दाकडे शिक्षण घेतो आणि शिक्षणाने त्या देवाचा वाणीचा अनुभव आत्मसात करतो त्याच्या जीवनामध्ये ती चमत्काराची शक्ती कार्य करण्यास सुरुवात असते. आपल्याला देवाच्या वचनाची तयारी करणं, आध्यात्मिक गोष्टीचा अनुभव घेणं, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तयार करणं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाची ओळख करणं आणि त्याच्या राज्यात प्रवेश करणं. म्हणून प्रभू येशूच्या शिकवणानुसार चालणाऱ्यांना परमेश्वर आशीर्वाद. म्हणून त्याची आवड धरा,
तो तुम्हाला सहाय्य करेल. कारण प्रभू येशूवर प्रेम करणाऱ्या हर एक व्यक्तीला त्याचा राज्यात प्रवेश दिला जातो, त्याच्यामध्ये एक अभिषेक दिला जातो, त्याच्यामध्ये एक आत्मिक गोष्टीची मार्ग देतो आणि स्वच्छता आणि पवित्रता हे येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्या प्रत्येकाच्या मानवाला एक नवीन झाडासारखं एक पालवी येत असते. मग तो प्रसाद होतो, त्या माणसाचा सन्मान होतो, त्या माणसाला किंमत दिली जाते, कारण ती व्यक्ती देवाची आहे. आपण देवाचे आहोत आणि देव आपल्या जोडीत आहे आणि आपण देवाच्या इच्छेनुसार कार्य करता आलं पाहिजे, त्याच्या वचनातच चाललं पाहिजे, पश्चाताप करत राहिलं पाहिजे, पाप कबूल करत राहिलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये जे काही चांगले गुण झाले त्याबद्दल धन्यवाद दिलाच पाहिजे. हर समस्या संकट आलं तरी प्रभूला धन्यवाद दिलाच पाहिजे. जितका परमेश्वरच्या राज्याचा अनुभव आपण घेत जाणार तितकं पवित्र आत्म्याची शक्ती व सामर्थ्य व अद्भुत गोष्टी ती आपल्यामध्ये येणार. म्हणून येशूच्या नावाची तयारी करणं आपल्या जीवनात गरजेचं आहे. कारण प्रभू येशूने योहान 14:6 मध्ये दिलेला आहे, मार्ग सत्य व जीवन मीच आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तू गेला असला तरी जगेल. योहान 11:25 मध्ये वचन दिलेलं आहे. आज प्रभू येशूचे मार्ग आपल्यासाठी आणि हे मार्ग प्रभू येशूने तुम्हाला ना मला दिले. जो त्याच्या मार्गानुसार चालेल त्याला पवित्र आत्म्याचं ओळख मिळेल आणि तो स्वर्गीय राज्यात प्रवेश करण्याला शक्तीचा अनुभव घेईल. आपण येशू प्रभूच्या वाणीकडे लक्ष देणार का? प्रभू येशू ख्रिस्त तुमच्याकडे लक्ष देईल आणि तुम्हाला सर्व बंधनातून मुक्त करेल व सामर्थ्याचा आत्मा देईल व शांतीने व अद्भुत गोष्टीने तुम्ही भरले जातील व पवित्र आत्म्याचा अनुभव तुमच्या जीवनात उतरेल आणि सर्व रोगातून तुम्हाला सुटकारा देईल. आपण जीवनामध्ये येशू ख्रिस्ताच्या नावाचा महिमा आणि स्तुती नेहमी ठेवला पाहिजे, कारण त्याच्यातून आपलं जीवन आनंदित असते. म्हणून आपण छोटीशी प्रार्थना करूया, डोळे बंद करूया आणि आपल्या सर्व पापांची क्षमा करून प्रभू येशूच्या आशीर्वादाचा अनुभव घेऊया. हर बंधन, हर दुःख, हर संकट प्रभू येशूच्या नावाने निघून जाते. सर्व मध्य लोकांतर सरपंच, सर्व पोलीस कम्युनिटीवर यावर प्रभू तुझा आशीर्वाद. हर मानवामध्ये परमेश्वराचा आत्मा आहे, त्याचीच प्रत्येक मानवाने जाणीव करावी आणि ज्या परमेश्वराने आपल्यासाठी क्रूसाच्या बलिदानाद्वारे प्रभू येशू हा क्रूसावर आपल्या पापासाठी केलेला आहे, आपल्या प्रत्येकाचा विश्वास त्याच्यावर ठेवा आणि त्याच्याद्वारे आपलं जीवन एक पवित्र आत्म्याद्वारे तयार केलं जातं व पवित्र आत्म्याची शक्ती मिळावी. म्हणून आपण प्रार्थना करूया, आपल्या सर्व बंधनातून प्रभू येशूने आपल्याला मुक्ती द्यावी. म्हणून विशेष करून आपण प्रार्थना करूया. जे आजारी दुखी आहेत, निराशा, समस्या, संकटात आहे, अनेक प्रकारच्या भीतीच्या आत्म्यामध्ये, अनेक रोगामध्ये पिडलेले आहेत, येशूच्या रक्ताद्वारे स्वच्छ केले जावं. आपल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभू येशूच्या साह्याने आपलं जीवन पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रत्येकाच्या जीवनात उतरावं. प्रत्येक लोकांचा तारण हो. हर एक मानव परमेश्वराचं रूप आहे, रूपामध्ये परमेश्वराने जो आत्मा घातला तर हर एक मानवाच्या शरीराच्या आतमध्ये जो आत्मा आहे, या आत्म्यामध्ये प्रभू येशूची उपस्थिती आहे आणि त्याद्वारे या शरीराला पवित्र आत्म्याच्या साह्याने व सामर्थ्याने त्याला मजबूत करावे. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.